ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्यामध्ये रक्ताची आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यात 1-2 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे। राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर रक्तदान करण्यासाठी समाजातले वेगवेगळे घटक पुढे सरसावलेले आहेत। आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन रक्तदान केले। पिवळा, केशरी आणि पांढऱ्या रंगाचा रेशन कार्ड कोणीही असो, श्रीमंत असो गरीब असो, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये 1 रुपया सुद्धा खर्च येणार नाही। कारण हा एक महत्त्वाची घोषणा या निमित्ताने मी करू इच्छितो आणि हे पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून या निमित्ताने सांगेल। याची पूर्ण मंजुरी आलेली आहे, याचे पूर्ण पैसे उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट त्यामध्ये राहिलेली नाही। आदरणीय माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि राजेश भैया या चौघांचे मी गेले अनेक दिवस सातत्याने टीव्हीवर तुमच्या सगळ्यांच्या मदतीने ते आव्हान मी बघत होते आणि तेव्हा माझे आणि राजेश भैयांची जेव्हा गाठ झाली तेव्हा आम्ही दोघांनी ठरवलं की जर आपण एवढा तुटवता आपल्या राज्यात असेल आणि जर एवढी वाईट परिस्थिती असेल तर सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे। म्हणून भैयांनी आणि मी ठरवलं की आम्ही आजपासून आव्हान करण्यासाठी आजचा दिवस आम्ही निवडला आणि आज आम्ही दोघंही रक्तदान करणार आहोत।